समोर बघून समोर बघून होता होता तर फ्रेंड्स, फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोटीशी झलक दाखवली. सगळे विधी विधान व्यवस्थित पार पडलेले आहेत. सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, पण स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ येणार आहेत. पण तुमचं या व्हिडिओमध्ये प्रेम दिसलं तरच. कारण कसं आहे, मी वाईट लोकांसाठी व्हिडिओ नाही बनवत. मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवते, चांगल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवते. भंगार लोक येतात, कमेंट करून जातात, त्यामुळे मला व्हिडिओ शेअर करू वाटत नाही. पण स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या अगोदर या व्हिडिओला सपोर्ट करा. सकाळी उठली, नाश्ता तयार केलेला आहे मी इकडे. आणि हे नाश्ता आहे ना, असं गिचकं झालं आहे. मला कसं बनवतात ना ही रेसिपी एकदा सांगा. ह्या शेवया आहेत, पूजाताईने आणल्या होत्या, तर त्या शेवया करून बावं म्हणलं, तर त्याच्यात पाणी जास्त झालं का काय विषय झाला काय माहिती. शेवया मला जमल्याच नाही. खायला त्या टेस्टी झाल्या, पण हे असे गिचगिच झाले, ते काही मला पटलं नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडे मागे पुढे होतील तर थोडंसं समजून घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जेवले का? जेवायचं तर. सकाळी सकाळी जेवता का तुम्ही? नाश्ता करायचा. सकाळी सकाळी जेवता का? काय केलेस? हे काय केलंय काय माहिती. आता यूट्यूबच्या लोकांना विचारा काय केलंय. त्यांना विचारा तुमच्या ताईने काय केलंय. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर विषय काय झालेला आहे, माझ्या डोळ्याला मोबाईलमुळे त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे मी इकडे बघते साईडला, स्क्रीनवर बघितलं की डोळ्यातून पाणी यायला लागलंय. माझा चष्मा आणते खिडकीत आहे पुढच्या. मम्मी तुझा कापूस व्हिडिओ काय बनवला? नाही. उठली, आंघोळ केलं, ब्रश केलं, चहा पाणी झालेला आहे, नाश्ता झालेला आहे. त्यानंतर देवपूजा झालेली आहे. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे. मिस्टर आज सुट्टीवर आहेत, ते गेलेले आहेत बाहेर फिरायला. कुठं टॅटू काढलाय, टॅटू दाखवायला गेलेत काय माहिती मित्रांना. हे बघा, देवपूजा वगैरे केली. आता आज आमचा TV येणार आहे. आजपासून बघायचं काय? आज आमचा TV येणार आहे. 2 दिवसांनी फिटिंग करून देणार आहेत ते. आता मी बनवणार आहे आलू मटरची भाजी, मटरची बरं का. तर चला आता स्वयंपाक करते पटकन. ते आल्यावर परत म्हणजे स्वयंपाक झाला नाही, मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत राहिली का व्हिडिओ बनवत राहिले. त्यामुळे आता मी लागलेली स्वयंपाकाला. तर तुम्ही करा कंटिन्यू. चला मग. तर फ्रेंड्स, आज मिस्टरांनी सुट्टी घेतली, त्यामुळे निवांत चाललेलं आहे सगळं. दुपारी स्वयंपाक चाललेला आहे. आणि तुम्ही सगळे विचारता काय काम करतात मिस्टर. तर तुम्हाला जास्त माहिती नाही देता येणार मला एकदम डीपमध्ये, पण एवढं सांगू शकते की ते कोणाच्या हाताखाली काम नाही करत. त्यांचा बिझनेस आहे, त्यांना जेव्हा काम असेल तेव्हा ते काम कंप्लीट करून द्यावं लागतं. तर मी इकडे करत आहे बटाटा आणि वटाण्याची भाजी आणि चपात्या. ते गेलेले आहेत बाहेर फिरायला. तर आता भरपूर जण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणत होते की तो जो टॅटू आहे त्यांच्या हातावर काढलेला, तो तूच काढायला लावलेला आहे आणि व्हिडिओसाठी शो अप केलेला आहे वगैरे. तर मला काही गरज नाही आहे. लग्नाच्या अगोदरच त्यांनी बोलले होते टॅटू काढायचा आणि त्यांनी काढला. या जेवण करायला. या मित्रांनो जेवण करायला. दुपारचं जेवण, सकाळचं जेवण चालू. सकाळचं जेवण, दुपारचं सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण. जेवा की. तर टॅटू काय मी नाही काढायला लावलाय बरं का. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, दुपारचा आराम केला आणि मग हे संध्याकाळी 4-5 वाजता TV आलेली आहे आमची फायनली. हे आहे सेकंड गिफ्ट. तर फर्स्ट गिफ्ट ते त्यांनी त्यांचं लग्नाच्या अगोदरच मला सांगून ठेवलं होतं की मी लग्नानंतर म्हणजे आपलं म्हणजे तुझ्या बड्डेच्या वेळेस मी टॅटू काढणार. टॅटूच सोडा, त्यांनी ते फोटोचं बोलले होते, पण मी म्हणली फोटो नको, मग टॅटू काढलं आहे त्यांनी. तर काही लोक आहे ना एकदम विचित्रवाणी कमेंट करतात. यांना कितीही समजावून सांगा, कितीही डोकं फोडा, तरी यांच्या बापाचंच खरं करतात. त्याच्यामुळे मला सारखं स्पष्टीकरण नाही देऊ वाटत. आणि कोण आहे तुम्ही तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला? तुम्ही का माझे शेजारी पाजारी आहे का? तुमचा बांधाला बांध आहे का? तुम्ही माझ्या घरातले मेंबर आहे की कोण आहे? त्याच्यामुळे होईल तेवढं इग्नोर करण्याचे मी प्रयत्न करते, पण लई कोणी डोक्यात गेलं ना तर एखाद्याला उत्तर द्यावाच लागतो. तर आम्ही गेलो होतो LG किंवा सॅमसंग किंवा सोनीची TV घ्यायला. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला जर फक्त नाव बघायचं असेल तर LG, सॅमसंग, सोनी घ्या, आणि तुम्हाला जर खरंच क्वालिटी बघायचं असेल तर हे TV घ्या. त्यामुळे आम्ही ही सॅनसुई म्हणून TV आहे, ही TV आणलेली आहे. तर फायनली एक प्रकारे गिफ्टच समजू शकता. म्हणजे ते म्हणले होते दिवाळीमध्ये घेऊ आता, आणि मग काय गिफ्ट प्लॅन झाला त्यांचा काय माहिती.
तर त्यांनी ही टी व्ही घेऊन दिली मला. तर कशी आहे टी व्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुमचे काय अनुभव असतील या टी व्हीबद्दल तेही सांगा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती झालंच असेल की त्यांचं नाव काय, भरपूर जण विचारत होते दाजींचं नाव सांग. तर कालच्या व्हिडिओमध्ये माहिती झालंच असेल, पण मला असं वाटतं एक स्पेशल छानसा असा उखाणा घ्यायला पाहिजे, मस्तपैकी नाव घ्यायला, तेव्हा ते तुम्हाला चांगलं वाटेल. तर हे कंपनीचेच माणसं असतात. आम्ही त्या इथूनच घेतले, जेवढ्या म्हणजे सगळ्या वस्तू घरातल्या जिथून घेतले त्या विजय सेल्समधून, तिथूनच हे टी व्हीसुद्धा घेतलेली आहे, जेणेकरून गॅरंटी वॉरंटी चांगली असते. बाहेरच्या दुकानामधलं काही खरं नसतं गॅरंटी वॉरंटीचं, त्यामुळे आम्ही आहे तिथूनच घेतलं आहे. आणि टी व्ही पण ही कॅशमध्येच घेतलेली आहे. आता तुम्हाला मी सगळी डिटेल देणार आहे, असं समजू नका लय पैशावाला बघितला वगैरे, तर असा काहीही विषय नाही आहे बरं का मित्रांनो. खूप गरीब परिस्थिती आहे, खूपच एकदम. म्हणजे आमचं घर जे आहे ना, जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, ते घर आमच्या जाऊबाईचं आहे. आमचं जे स्वतःचं घर आहे ते पत्र्याचं आहे. ते तुम्हाला दाखवणारच मी. आता आम्ही गावाला जाणारच आहोत, त्यावेळेस सगळे व्हिडिओ तिकडचे पण काढलेले आहेत. जेवढं तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करणार आहे, जेवढं तुम्ही व्हिडिओमध्ये प्रेम दाखवणार आहे, तेवढं मी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवणार आहे. कारण मी फक्त चांगल्या लोकांसाठी व्हिडिओ काढत आहे किंवा टाकत आहे, वाईट लोकांसाठी नाही. मला वाईट कमेंटची अजिबात अपेक्षा नाही. आता वाईट कमेंट म्हणजे मला समजावून सांगणं म्हणजे वाईट कमेंट नाही बरं का. काही लोक विनाकारण घाणेरडे कमेंट करतात की त्याच्यामध्ये त्या कमेंटमध्ये त्यांची जेलेसी पूर्ण दिसते आणि वरून तोंड करून म्हणतात की आम्ही जळत नाही, तुझ्यावर जळण्यासारखं काय वगैरे. जळतं तर जळतं आणि जळत नाही म्हणतात तेव्हा लय हसायला येतं बघा. तर त्यामुळे मूर्खपणा सोडा. चांगल्या लोकांसाठी मी व्हिडिओ टाकते, वाईट लोकांनी माझे व्हिडिओ बघू नका. तर फायनली आमची टी व्ही आली आहे. आता ही टी व्ही आम्ही लावणार. फ्रेंड्स, वेलकम बॅक. यांना म्हटलं नेलपेंट आणा माझ्यासाठी, तुमच्या आवडीच्या कलरची. नेलपेंट नाही आहे माझ्याकडं, आणि शुगरची नेलपेंट आणा म्हणलं. तर मला म्हणे ती नेलपेंट लावल्यावर शुगर होत नाही का? शुगर नाही होत त्याने लावलं की, ते लावायचं मग त्याने शुगर होत नाही नेलपेंट लावली की तसले. ते जाणतो. आता त्यांना मी दळण दळायला पाठवलंय. म्हणलं गहू घ्या, दळून आणा. असलं हा, मग माणसाचे कामं माणसाने करायचे. बाजार आणायचं, दळण आणायचं, किराणा आणायचं. बाई घरातले कामं करते. हो का? मग अजून ते नेलपेंट आणा मला शुगरची. शुगर होत नाही नेलपेंट लावल्यावर. काय कर नाही बाई, लय हसायला येतं बघा मला. शुगरची नेलपेंट आणताना गुलाबी कलरचे आणू. त्याने काय होतं? त्याने काय होतं काय माहिती मला. असं डार्क कलर नका आणू, लय भडक. फिक्कट कलर आणा, फिक्कट लाईट कलर. कसले आणणार? पडद्यासारखे. फिक्कट कलर आणायचे. पडद्यासारखे फिक्कट. कोणतरी म्हणे गुलाबी पडदे नाही चांगले दिसत, काढून टाक. काढता नाही येत बाबा, लय मायगा मोलाचे पडदे आहेत ते. 4-5 हजार रुपयाचे पडदे आहेत ते. कमेंट आलती हो. मग तू आणून दे म्हणून कसले लावायचे. नाही, चांगले नाही दिसत म्हणे. चांगले दिसतात ते पडदे. काही नाही झालं त्या पडद्यांना, उलट भारी दिसते. जा तुम्ही फिक्कट कलरची नेल पेंट आणा मला, आणि जेवढं सांगितलं तेवढं सगळं घेऊन या. ओके. चहा पाणी हे काय चहा घेत नाही, त्याच्यामुळे संध्याकाळचा चहाचा विषयच नाही आहे. आणि पावशेर साखर आणतो. 1 किलो साखर आणा. पावशेर असती काय? 50 ग्राम, 250 ग्राम. असं नसतं हो, 1 किलो आणायची असते, मग टेन्शन नाही. जा साखर आणा आणि दळून आणा. एखादी भाजी आणा बरं का, आठवणीने. काय विसरले तर मला फोन करा, मी सांगेन तुम्हाला. मला म्हणते तू एकटी बी कुठं जात नको जाऊ, आणि घराच्या बाहेर जास्त पडायचं नाही. जेवढं लागते तेवढं सगळं घरात आहे ना, मग बाहेर कशाला जायचं म्हणते, हे ना. राईट. कोणीकडे बघता? इथं बघायचं असतं. इथं बघायचं असतं. हां, इथंच बघायचं, स्वतःला बघायचं नाही, कॅमेऱ्यात बघायचं. कुठं बघणार मग? कॅमेऱ्यात बघितल्यावर एकदम सीधं दिसतंय बघा. मग लोक म्हणतील हे बांगे आहेत का, इकडं बघते, एक तिकडं बघते. दा लवकर. मग कसा वाटतो आमचा सुखाचा सोन्याचा संसार? किती नजर लावली, किती वाईट बोलले, किती घाण कमेंट केले, तरी छोडेंगे ना हम तेरा साथ ओ साथी, मरते दम तक, मरते दम नहीं, अगले जन्म तक, अगले जन्म नहीं, जन्म जन्म तक
छोड़ेंगे ना हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक. तुम जलन बरकरार रखो हम जलवा बरकरार रखेंगे. जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही आनंदात. रुबाबात है ना. लोक मला वाईट बोलते का हो? काही कमेंट करतात मग तुम्ही मला सोडून देणार नाही का? यस है ना. है ना. सोडून देणार. है ना. कसं दिसतोय टॅटू सांगा. सोपं नव माय, कोणी बी काढत नाही हो माय टॅटू. ज्याचा जीव आहे तोच गोंधून घेतं. तुझ्या नावाचं टॅटू कोण गोंधून घेईन ना तेव्हा तुला कळन कसं जीव असतो. चला टॅटूचा व्हिडिओ टाकायचा आहे मला.